तिसरीपर्यंत झाले, परंतु घरची परिस्थिती चांगली नसल्यामुळे महाराजांना शिक्षण सोडावं लागलं आणि त्यांना अक्षरशः शेळ्या आणि गाया सांभाळण्याची वेळ आली. माळ रानावर ते शेळ्या चारायला जायचे. शेळ्या चारता चारता अखंड नामस्मरण करायचे आणि त्यांना ईश्वराची कृपा झाली आणि या कृपेचं फलित असं मिळालं की त्यांना साक्षात गुरुचा आशीर्वाद मिळाला. गुरुवर्य निवृत्ती महाराज तुषे यांची आणि त्यांची भेट झाली आणि गुरुनी ओळखलं की हा मुलगा सामान्य नाही, हा असामान्य आहे. म्हणून गुरुंनी त्यांना गुरुवर्य जोग महाराज संस्थेमध्ये वारकरी शिक्षणासाठी पाठवलं आणि तिथे महाराज घडले. तिथे वारकरी शिक्षण घेऊन गेल्यानंतर काही दिवसातच त्यांच्या गुरुवर्यांचं निधन झालं. मग महाराजांनी असा विचार केला की मला माझ्या गुरुंनी जे जे सांगितलं ते मी पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करीन. आणि त्यांनी सर्वात पहिलं काम केलं की ज्या बेलदारवाडीमधले त्यांचे गुरु होते त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या गुरूंचं समाधी मंदिर बांधलं. त्या ठिकाणी सिद्धेश्वर नावाने आश्रम उभा केला. त्याचबरोबर जन्मभूमी तामसवाडी आणि कर्मभूमी बेलदारवाडी ह्या दोन्हीही भूमींचा त्यांनी विसर पडू दिला नाही. बेलदारवाडीलाही सिद्धेश्वर आश्रम सुरू केला आणि तामसवाडीलाही सिद्धेश्वर आश्रम सुरू केला. दोन्ही ठिकाणी वारकरी पाठशाळा सुरू केल्या. त्याचबरोबर 200 गायी असलेल्या 2 गोशाळा त्यांनी 2 ठिकाणी सुरू केल्या. 400 गायींचं संगोपन आज महाराज करतायत. त्याचबरोबर महाराज तामसवाडी आणि बेलदारवाडी येथून पंढरपूरला आषाढी वारीसाठी हजारो वारकऱ्यांना घेऊन पायी दिंडी सोहळा त्यांचा अखंडपणे चालू आहे. वारकऱ्यांची चातुर्मासामध्ये विशेषतः चातुर्मासामध्ये पंढरपुरात होणारी गैरसोय त्यांच्या लक्षात आली आणि विशेषतः खानदेशामधून येणारे जे वारकरी आहेत त्यांची राहण्याची, निवासाची, भोजनाची व्यवस्था तिथे होत नव्हती, त्यांचे हाल होत होते. म्हणून महाराजांनी पंढरपूरमध्ये सुद्धा सिद्धेश्वर आश्रम सुरू केला आणि विनामूल्य तिथं राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था शेकडो वारकऱ्यांची केली. आज 4 महिने चातुर्मासामध्ये शेकडो वारकरी त्यांच्याकडे तिथे राहतात. अशा प्रकारचं अनेक कार्य त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. आज त्यांचे विद्यार्थी काही चांगले उत्तम कीर्तनकार झाले, काही गायक वादक झाले. महाराजांनी कीर्तन सेवेतूनही समाजाचं प्रबोधन केलं, समाजाला योग्य दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला. ते निष्काम कर्मयोगी आहेत, निस्वार्थपणे ते काम करतायत. त्यांच्या कामाची दखल सर्वात महत्त्वाची जी घेतली गेली ती महाराष्ट्रातील 6 संस्थांनी त्यांना आत्तापर्यंत पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. त्यामध्ये अनेक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या संस्था आहेत. परंतु त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं ठरलं ते आव्हान आखाड्याने त्यांना श्री 1008 महामंडलेश्वर ही पदवी देऊन सन्मानित केलं. आणि एवढा मोठा गौरव त्यांचा झाला त्याचं कारण असं आहे की त्यांची निष्काम सेवा आणि त्या सेवेचं ते फलित आहे. विशेष म्हणजे असं आहे की महाराजांना आम्ही ज्यावेळेस संपर्क केला, महाराज म्हणले मला पुरस्कार नको, मला ती पुरस्काराची रक्कम नको, मला काय करायचं पुरस्काराचं, मी सेवा करणार आहे भगवंताची. जिथे जिथे भगवंताचं वास्तव्य आहे त्यांची आम्ही सेवा करणार, हेच आमचं काम आहे, आम्हाला काय करायचं पुरस्काराचं. परंतु आम्ही उद्धव महाराजांचा संदर्भ देऊन त्यांना सांगितलं की बाबांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला यावंच लागेल, हा पुरस्कार स्वीकारावा लागेल. त्यामुळे त्यांनी होकार दिला आणि मग आज ते आपल्यामध्ये या ठिकाणी आलेले आहेत. हे ज्यांना आपण पुरस्कार देतोय त्यांच्याबद्दलचं झालं, परंतु ज्यांच्या नावाने पुरस्कार देतोय त्यांच्याबद्दल या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे की लोकनेते डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांच्या नावानेच का पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार आम्ही देण्यासाठी 2015 सालापासून साहेबांकडे पाठपुरावा करत होतो. साहेब हयात होते. साहेबांना आम्ही म्हणायचो, साहेब तुम्ही संत सेवेमध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे, तुम्हाला तुमच्या नावाने आम्हाला पुरस्कार द्यायचा आहे आणि तो अशा व्यक्तींना द्यायचा आहे की ज्यांचं संपूर्ण जीवन हे ईश्वर सेवेसाठी, संत सेवेसाठी खर्ची झालेलं आहे. त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करायचं आहे. आम्हाला परवानगी द्या तुमच्या नावाने. परवानगी देत नव्हते. शेवटी एकदा आम्ही 2017 साली त्यांच्याकडे जाऊन बसलो आणि त्यांना सांगितलं तुम्ही हो म्हणत नाही तोपर्यंत आम्ही उठत नाही. शेवटी साहेब म्हणले ठीक आहे, तुम्हाला काय करायचं ते करा. आणि दुर्दैव असं घडलं की 2017 साली त्यांनी होकार दिला. मार्च महिन्यामध्ये त्यांच्या नावाने पहिला पुरस्कार द्यायचा होता, परंतु 30 डिसेंबर 2017 साली साहेबांचं देहावसान झालं. म्हणून आपल्याला त्या पुरस्काराचं नाव स्मृती पुरस्कार करावं लागलं. म्हणून आपण साहेबांच्या नावाने तो पुरस्कार 2017 सालापासून सुरू केला. तर याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की साहेबांच्याच नावाने हा पुरस्कार का, तर याचा एक संदर्भ असा आहे की पद्मश्री विखे पाटील हे वारकरी होते.
त्यांनी पंढरपूर, देहू, आळंदी, पैठण, त्र्यंबकेश्वर अशा वाऱ्या केल्या. माळकरी होते. त्यांनी नेवाशाच्या ज्ञानेश्वर महाराजाच्या मंदिराचा जीर्णोद्धार पद्मश्रींनी त्या काळामध्ये केला. त्यांनी अनेक ठिकाणी जिथं जिथं धार्मिक कार्य चालतं त्या ठिकाणी त्यांनी मदत दिली. तिथे चांगलं काम करणाऱ्यांना शाबासकी दिली. आणि एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत ह्या जगद्गुरू तुकोबारायांच्या अभंगातून प्रेरणा घेऊन पद्मश्रींनी ज्या सहकारी साखर कारखानदारीची मुहूर्तमेढ रोवली, त्यामधून महाराष्ट्र, देश आणि जगामध्ये एक अशी मोठी क्रांती झाली की सहकाराने भारताचं, या राज्याचं आणि देशातल्या अनेक भागाचं चेहरा मोहरा बदलून टाकला. आज काही लाख कोटी रुपयांची उलाढाल सहकारी संस्थांमधून होते. अनेकांना रोजगार मिळाला. अनेक ठिकाणी परिवर्तन घडलं. शेती असेल, उद्योग असेल, व्यवसाय असेल, हे वाढीस लागले. प्रगती झाली आणि विकासाची दारं खुलली गेली. हे काम पद्मश्रींनी केलं आणि त्यातून ते करत असताना त्यांना तुकोबारायांची प्रेरणा मिळाली.